नमस्कार. आज आपण फक्त 3 पदार्थांमध्ये बर्फी बनवणार आहोत. इथे मी एक पॅन घेतला आहे. अर्धा वाटी तूप पॅनमध्ये टाकायचं. 1 वाटी मैदा. अगदी मंद गॅसवर मैद्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. कलर चेंज होईपर्यंत. हे पहा कसा कलर चेंज होत आहे. मैद्याला तूप सुटलं पाहिजे एवढं भाजून घ्यायचं आहे. हे पहा आता कसं मैद्याला तूप सुटलं आहे. आता इथे गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं मैद्याला. मिश्रण इथे कोमट थंड झालं आहे. त्यामध्ये आपण अर्धा वाटी पिठी साखर घालायची. व्यवस्थित हलवून घ्यायचं. मिश्रण पहा आता थोडंसं वलसर झालं आहे साखर टाकल्यामुळे. त्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर व्यवस्थित हलवून घ्यायचं. इथे मी टिफिन डब्बा घेतला आहे. टिफिन डब्यामध्ये बटर पेपर ठेवायचा किंवा तूप लावून ठेवलं तरीही चालेल. इथे बदाम काजूचे काप टाकायचे थोडेसे. मिश्रण ट्रान्सफर करून घ्यायचं डब्यामध्ये. व्यवस्थित सेट करून घ्यायचं अशा प्रकारे. इथे बर्फी पूर्णपणे थंड झाली आहे अर्धा तासामध्ये. आता आपण एका ट्रेमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. वाव, किती छान दिसत आहे ना. इथे बर्फीला आपण कट करून घेऊ. इथे मी आता उभे काप करत आहे. आणि एक आडवा काप करायचा. मोठे मोठे पीसेस ठेवले आहे इथे अशा प्रकारे. बर्फी ट्रेमध्ये ट्रान्सफर करू. बर्फी अगदी मऊ झाली आहे. हात लावला तरी पण लगेच तुटते. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.